जी.आर. विरोधातील याचिकेवर दुपारी 4 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे। कोर्टाकडून रीट याचिका दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे। दुपारी 4 वाजेपर्यंत याचिकाकर्ते रीट याचिका दाखल करणार आहेत। मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षण जी.आर. विरोधात जनहित याचिका दाखल केली होती। ही जनहित याचिका असून रीट याचिका दाखल करा असे आदेश अशाच पद्धतीच्या दुसऱ्या याचिकेवेळी न्यायालयातर्फे सांगण्यात आले होते। मनोहर धोंडे यांच्या संघटनेकडून आज दुपारी 4 वाजेपर्यंत रीट याचिका दाखल करण्यात येणार आहे। वीरशैव लिंगायत समाजातल्या 25 जाती आम्ही ओबीसी मध्ये आणलेल्या आहेत, त्यामुळे आमच्यावर परिणाम होतो आहे म्हणून मी व्यक्तिगत न दाखल करता शिवा संघटनेच्या वतीनं जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती। आज ती 12:30 वाजता सुनावणीला आली, परंतु चीफ जस्टिस महोदयांनी सांगितलं की यापूर्वीच कोर्टाने व्ह्यू घेतलेला आहे की जात वगळणे किंवा जात समाविष्ट करणे किंवा त्याची जी प्रक्रिया आहे मराठा समाजासाठी एक वेगळी प्रक्रिया निर्माण केलेली आहे। त्यामुळे हा विषय जनहित याचिकेमध्ये पाहायचा नाही असं कोर्टाने व्ह्यू घेतलेला आहे। त्यामुळे आमची जनहित याचिका माननीय उच्च न्यायालयाने ती जनहित याचिका न करता ती रिट पिटिशन करा अशा प्रकारची सूचना माननीय चीफ जस्टिसने केली आणि आमच्या वकिलांनी ते मान्य केलेलं आहे। ते फक्त वरचं कव्हर पेज बदलून जनहित याचिकेच्या ऐवजी रिट पिटिशन आता आम्ही 4 वाजता लगेच दाखल करतो आहोत। ते कोर्टाने आम्हाला तशी परवानगी दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।